नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या मामाच्या गावाला आलो आहे। मी इथं भाऊबीज हा सण साजरा करायला आलो आहे। आज मी तुम्हाला आमचं शेत दाखवणार आहे। चला चालू करूया। पहिलं हे गहू आहे। या गव्हापासून आपण चपाती बनवतो। हे बघा किती लांब पर्यंत आहे। तिथपर्यंत सगळं गहूच आहे। चला आता समोर जाऊया। हे लसूण आहे। याच्या खाली लसूण येतो आणि याच्या लसणाच्या वरती पात असती। हे बघा, हे लसणाचं पात आहे। हे बघा किती आहे। हे पुढं पण लसूणच आहे। चला पुढे जाऊया। हे बघा लसूण, अशी 4 लेयर, ही दुसरी लेयर, ही तिसरी लेयर आहे आणि ही चौथी लेयर आहे। आता तुम्हाला हे छोटे छोटे दिसतायत, हे हरभरा आहे। या हरभऱ्याकून आपल्या या पानांची आपण भाजी पण बनवतो आणि आपण याचा हरभरा पण खातो। हे बघा, हे हरभरा किती आहे। तिकडं पण हरभराच आहे। हे बघा हरभरा। इथं पुढपर्यंत हरभराच आहे। चला आता समोर जाऊया। आता आपला हरभरा बघून झालेला आहे। आता इथं पुढे आंब्याची बाग आहे। हे बघा, आंब्याची बाग खूप मोठी आहे। मी तुम्हाला हळूहळू दाखवतो। त्याच्या बाजूलाच इथं एक विहीर आहे। चला ती दाखवतो मी तुम्हाला। ही विहीर बघा किती खोल आहे। आणि इकडं सुगरणीने आपलं खोप पण बांधले। ते इकडं याच्या जवळ बांधले, कारण की कधी कधी यांचे अंडे खायला साप येतात आणि हे साप यांचे अंडे खाऊन घेतात, म्हणून हे इथं बांधतात, कारण की जर साप खायला आला तर तो सरळ खाली पडेल। याच्यासाठी ते विहिरीत आपले कोपे बांधतात। चला परत आपण आंब्याची बाग जाऊया। चला, मी आंब्याच्या बागच्या जवळ पोचलो आहे। चला मी तुम्हाला आता आंब्याची बाग दाखवतो। आमची 40-50 झाडं आहेत त्या आंब्याच्या बागेत। जाता जाता तुम्हाला मी पोल्ट्री पण दाखवतो। हे झाड जरासं मोठं झालंय आता, आणि हे वाला झाड नुकतंच आता उगलंय। हे झाड आहे ना, वादळात पडलेलं, तिकडं मध्ये आलतं ना चक्रीवादळ, त्यात पडलेलं। आणि हे नारळाचं झाड आहे। आणि इकडं सगळ्या पूर्ण शेताला इकडून पाणी पुरवलं जातं। आणि इकडं हे हळद आहे आणि ही समोर पोल्ट्री आहेत। याच्यात आता 5000 कोंबड्या असू शकतात। हे बघा आंब्याचं बाग।
तुम्हाला आता मी इकडूनच दाखवतो आंब्याचं बाग. सगळं खूप मोठं आहे. इकडे या पोल्ट्रीच्या वरती पाणी टाकण्यासाठी ठेवलंय, कारण की इकडचा एरिया थंड व्हायला. आणि तुम्ही इकडच्या कोंबड्या बघू शकता. हा एक स्लॉट 1 महिना थांबतो आणि मग नंतर याला विकतात या सगळ्या कोंबड्यांना आणि पुढच्या स्लॉटला आणतात कोंबड्यांच्या. हे बघा, तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो सगळ्या कोंबड्याची पोल्ट्री. चला दाखवतो. इकडं मध्ये असं ठेवलंय कारण की साप बीप नको यायला आतमध्ये. जेवढं दिसतंय मी तुम्हाला दाखवतोय. हे पण झाड चक्रीवादळामुळे पडले. हे सरपान मध्ये आलेलं चक्रीवादळामुळे पडलेलं आहे. याचा उपयोग शेकोटी करायला उपयोग होतो आणि ते चूल पेटवायला. हे झाड पण खालचं चक्रीवादळामुळे पडलं आहे. याची सगळी मुळं बाहेर आली आहे. हे बघा, तरी हे झाड जगतंय. चला पुढे जाऊया. हे बघा पोल्ट्री आणि आंब्याची बाग. हे बघा, याच्या इथं मध्ये लाल लाल रंगाचं जे दिसतंय त्यांच्यासाठी खाद्य ठेवलं आहे आणि तिकडं खाद्याची पिशव्या आहेत आणि त्या खाद्याच्या ह्याच्यात पाणी पण टाकलेलं आहे. चला पुढे जाऊया. हे बघा आंब्याची बाग. इकडून आमचे घर पण दिसत आहे. मी तुम्हाला घर आतून दाखवेन. हे हळद आणि चिक्कू आहे. या हळदीला पण जमिनीखाली हळद येते. आणि हे चिक्कू, या चिक्कूला छोटे छोटे चिक्कू आले आहेत. हे बघा, अजून पूर्णपैकी नाही झाले. इथं भात लावला होता, पण तो भात आम्ही काढला आणि याचा आता याचा भात निघालाय. फक्त काड्या बाकी आहेत. आणि हे पुढं पण आमचंच हळद लावलेली आहे. ही दुधी भोपळ्याची वेल आहे. याला छोटे छोटे दुधी भोपळे पण आलेले आहे. हे बघा, बघा दुधी भोपळ्याची वेल. आता इथे पुढे चिक्कूचं झाड आहे. याला पण चिक्कू आलेले आहेत. इथे कारले आलेले आहेत. हे बघा कारले, हे बघा. आणि हे कारल्याचे फुलं आहेत.
इथे तुळशीचे झाड आहे. हे इथे टोमॅटो आलेले आहेत, हे बघा. इथे घेवडा आलेला आहे, हे बघा. इथं समोर आवळ्याचं झाड आलेलं आहे. अजून याला आवळ्या नाही आलं कारण की जरा छोटं आहे. आणि इथं खाली गवती चहाचं झाड आलेलं आहे. गवती चहा चहात टाकतात. इथं आमच्या समोर आंब्याचं झाड, मोठं आंब्याचं झाड आहे. चला आता आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो आहे. आता मी तुम्हाला घर आतून दाखवतो. आता मी तुम्हाला आमचं घर दाखवतोय. हे बघा. चला आता मी तुम्हाला गच्चीवर जाऊन सिनरी दाखवतो. हा अखिलेश दादा आहे. चला जाऊ. हे बघा, आपण इकडूनच आलेलो आहोत. इकडेच आपली आंब्याची बाग आहे. चला मी पुढून घर दाखवतो. इकडं कंदील लावलेला आहे. हे बघा घर. हा पण माझ्या संग शेत दाखवायला आलता. ही आमच्या पाण्याची टाकी आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.